नमस्कार. मेष राशीच्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो, आज 13 मे 2026 वैशाख महिन्याचे हे सोनेरी दिवस तुमच्या आयुष्यात नेमका कोणता मोठा चमत्कार घेऊन आले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. जर तुमच्या जीवनात सध्या संघर्षाचे ढग असतील, मेहनतीचं फळ मिळत नसेल किंवा एखादी जुनी इच्छा अपूर्ण राहिली असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने दिलेला एक संकेत आहे असे समजा. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या नशिबाचे बंध कुलूप उघडण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्यासाठी तुम्हाला आजचे हे राशी भविष्य शेवटपर्यंत अतिशय शांतपणे ऐकावे लागेल. कारण आजच्या या भागात मी अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील याची मला खात्री आहे. म्हणूनच जर तुमची विधात्यावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट आणि तुमची श्रद्धा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पुरेशी आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष रास म्हणजे अग्नितत्वाची रास आणि या राशीचा स्वामी आहे धाडसी मंगळ. आज ग्रहांची स्थिती अशी काही निर्माण झाली आहे की तुमच्या स्वभावातील तोच जुना जोश आणि उत्साह पुन्हा एकदा संचारलेला पाहायला मिळणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. गेल्या काही दिवसांपासून जे एक प्रकारचे नैराश्य किंवा आळस तुमच्या मनावर साचला होता, तो आज सूर्योदयासोबतच कुठेतरी विरून जाणार आहे. आज चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार असून आर्थिक बाबतीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कदाचित आज तुम्हाला एखादा असा फोन येईल किंवा असा निरोप मिळेल ज्याची तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होता. हा बदल तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतो किंवा तुमच्या घराशी संबंधित असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी चालून येते तेव्हा ती ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असावी लागते. आज नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, पण तुम्हाला तुमच्या रागावर आणि घाईवर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. करिअरच्या आघाडीवर आजचा दिवस खरोखरच काहीतरी विशेष घेऊन आला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावणारी एखादी घटना घडू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. कदाचित एखादी जबाबदारी जी आजवर दुसऱ्या कोणाकडे होती ती आता तुमच्या विश्वासावर सोपवली जाईल. जे लोक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे. व्यवसायात असलेल्या माझ्या मेष राशीच्या बांधवांसाठी तर आजची संध्याकाळ धनलाभाची ठरू शकते. एखादी जुनी अडकलेली पेमेंट किंवा रखडलेला व्यवहार आज अचानक मार्गी लागेल. पण इथे एक सावधानतेचा इशारा मी देऊ इच्छिते. व्यवहाराच्या बाबतीत आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुमचे विरोधक आज शांत बसलेले दिसतील, पण याचा अर्थ असा नाही की ते हरले आहेत. ते फक्त योग्य संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या योजना उघड करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस बचतीपेक्षा गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा मुहूर्त तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा खर्च करू नका. मेष राशीच्या व्यक्तींना अनेकदा वाटतं की आपल्याला सगळं समजतंय, पण कधीकधी अनुभवाची शिदोरी पुस्तकी ज्ञानापेक्षा मोठी असते. आज तुमच्या खिशातून अनावश्यक पैसा खर्च होण्याची देखील शक्यता आहे, विशेषतः मौज-मजेच्या गोष्टींवर. त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी खर्च करताना मर्यादा पाळा. मेष राशी आजचे भविष्य पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमची आर्थिक बाजू आता हळूहळू सावरत आहे आणि येणारा काळ तुम्हाला कर्जमुक्त करण्यासाठी मदत करणार आहे. फक्त संयम ठेवा आणि कष्टाची साथ सोडू नका. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम संबंधांकडे, जे तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा आधार आहेत. आज तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. गेल्या काही दिवसात झालेले छोटे मोठे वाद आज संपुष्टात येतील. एक गोष्ट लक्षात घ्या,
नातं हे फुलासारखं असतं, त्याला विश्वासाचं पाणी घालावं लागतं. आज संध्याकाळी जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक शांती देईल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. कदाचित जुनं एखादं प्रेम प्रकरण पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतं. पण जुन्या जखमा कुरवाळण्यापेक्षा भविष्याकडे पाहणं जास्त हिताचं ठरेल. मुलांच्या बाबतीत आज एखादी आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या यशाने तुमची मान अभिमानाने वर होईल. घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. त्यामुळे आज कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायला हरकत नाही. मित्रांनो, या प्रवासात आपण अर्ध्यावर आलो आहोत आणि आता मी तुम्हाला अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडत असेल आणि माझ्या शब्दांतून तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे हे प्रेमच मला अधिक सखोल अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती देते. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आजच्या दिवसाचे महत्त्व समजेल. आता लक्ष देऊ नये का? आज दुपारी 1 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडू शकतो जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशाचा संकेत देईल. ही एखादी भेट असू शकते किंवा मनात आलेला एखादा विचार असू शकतो. या संकेताला दुर्लक्षित करू नका. आरोग्याच्या बाबतीत आज मेष राशीच्या लोकांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार आज तुम्हाला त्रास देऊ शकतात. कामाच्या व्यापात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप आणि वेळेवर जेवण या 2 गोष्टी आज तुमच्यासाठी औषधासारख्या काम करतील. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर आज अतिउत्साह किंवा अतिराग टाळणेच हिताचे राहील. आरोग्याकडे केलेला दुर्लक्ष भविष्यात महागात पडू शकते. त्यामुळे आजचा दिवस स्वतःसाठी थोडा वेळ काढा. योगासने करा किंवा शांतपणे ध्यान करा. तुमचे मन जेवढे शांत राहील तेवढेच तुमचे शरीर तुम्हाला साथ देईल. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. आजच्या दिवसाला अधिक शुभ बनवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने आणि आजच्या ग्रहांची स्थिती पाहता आज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी भाग्योदय घडवणारे ठरेल. जर शक्य असेल तर आज लाल रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा खिशात एक लाल रंगाचा रुमाल ठेवा. तसेच आज एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ आणि फुटाणे दान केल्यास तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. हा उपाय अगदी साधा वाटत असला तरी यामागील ऊर्जा तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वलय नष्ट करण्याची ताकद ठेवते. श्रद्धेने केलेला कोणताही प्रयत्न कधीही वाया जात नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. मेष राशीच्या मित्रांनो, तुमचं आयुष्य हे संघर्षातून यशाकडे जाणारं आहे. तुम्ही कधीही हार मानणारे लोक नाही आहात. आजचा दिवस तुम्हाला हेच सांगायला आला आहे की उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य करेपर्यंत थांबू नका. तुमच्या आयुष्यातील खडतर काळ आता संपत आला असून सुखाचे दिवस तुमची वाट पाहत आहेत. आज झालेला एखादा छोटासा बदल उद्याच्या मोठ्या वटवृक्षाची सुरुवात असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती क्षमता आहे जी जगाला बदलू शकते. मराठी राशी भविष्य पाहताना आपल्याला नेहमीच एक दिशा मिळते, पण त्या दिशेने चालण्याचे धाडस मात्र आपले स्वतःचे असावे लागते. व्हिडिओच्या शेवटी मला इतकंच सांगायचे की ग्रहतारे आपल्याला फक्त रस्ता दाखवतात, पण त्या रस्त्यावरून चालून आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. आज 13 मेचा हा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचते आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि ज्योतिष गुरु कुटुंबाचा हिस्सा बना. तुमच्या एका कृतीने कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमची साथ आणि तुमचे प्रेम असंच राहू द्या. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक माहितीसह. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.